सपाट आलेत, ज्यांनी गोलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये भरपूर चांगली केली होती. आता फलंदाजी चांगली करावी लागेल. ते गावाचं नाव कशा प्रकारे मोठं करता येईल ते पाहायचं आपल्याला. सुनील सपाट सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. ओमकार इथे टाकलेला हा चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होताना पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी आहे. सातत्यानं आपण पाहिलं, पहिल्या षटकात साईल आले, फक्त 3 धावा त्यांनी खर्च केला. ओमकारने आतापर्यंत 3 बॉल टाकले, धावच दिलेले नाहीये. चांगली गोलंदाजी. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात 3. फलंदाज बाद झालाय 1. बाळा मोठी विकेट प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला ओमकार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब. एक सिंगल या बॉलवर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. फेकी थोडीशी खराब होती, परंतु ओमकारचं मी कौतुक करेल, ज्या प्रकारचं कलेक्शन त्याने केलेलं. चांगली गोलंदाजी. अचूकतेवर ठाम आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचितच ठेवलंय चेरपोली टीमला. एकही चौकार आणि एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. या दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. इथे टाकलेला अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कळंबे टीम सध्याच्या घडीला दबदबा निर्माण करते मॅच मध्ये. ज्या संघाने 4 षटकात 65 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार केलाय, त्याच संघाला तुम्ही जर 2 षटकांमध्ये फक्त 4 धावांवर रोखत असाल तर तुमच्या गोलंदाजीमध्ये काहीतरी टॅलेंट आहे, आणि ते सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. लाईन तिथे पाहावी लागेल. थोडेसे भरकटलेत ओमकार. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 5 या धावफलकावर. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा. ऑन द बोर्ड 5 धावा. इथे टाकलेला हा चेंडू टॉपेज लागलाय. चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, त्यांचे प्रयत्न पुरे पडतील आणि बऱ्याच वेळानंतर चेरपोली संघाला आनंद देणारा हा चौकार. 4 रन. थँक्यू. एका बाजूला विकेट जरूर येतात, परंतु पारितोषिक काही थांबत नाहीयेत. रॉयल स्पोर्ट्सचे ओनर आहेत यशदादा वेखंडे, यांच्याकडून चेरपोली टीमच्या षटकार हॅट्रिक साठी 1010 रुपयाचं पारितोषिक. षटकार हॅट्रिक येणार का ते आपल्याला पाहायचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल. चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा.
सॉरी 9 धावा आहेत. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर. अंकित आहेत. अंकितचा बॉल सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळते. कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. गोलंदाजी करणारी टीम कळंबे सध्याच्या घडीला अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग. अचूक दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना अंकित गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. अभिसर यांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात आता प्रवेश करते. हिंदुस्थानी चेरपोली बी त्यांच्या विपक्षीय मैदानाच्या आतमध्ये जय अंबे कलंबे या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. विकेट आली. फलंदाज बाद. सध्याच्या घडीला होत असताना पाहायला मिळते. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना 10 धावा आहेत. तिसऱ्या षटकातील काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी राहिली. साहिलची 3 धावा. ओमकार आले. त्यांनी 9 धावा खर्च केल्या. अंकित आलेत. अंकितने आतापर्यंत फक्त 1 धाव दिली आहे. ती देखील अवांतर. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. फलंदाज बाद. Thank you on a hat-trick ball. प्रवीण आलेत ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कामगिरी कशी होते ते पाहायचं. विकेट हॅट्रिकची संधी. विकेट हॅट्रिक संपादित होतीये का ते पाहायचं आपल्याला. इथे राखलेला चेंडू सुंदर असा फटका. मिस फील्ड तिथे पाहायला मिळाली. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा येतील. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहताय 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 4. डीजे मयूर. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर पाहूया कुणाला आमंत्रित केलं. लास्ट ओव्हर. रोहित शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचंय. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना बिग हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. रोहितचं स्वागत षटकाराने. मालेगाव टीम टॉस साठी चला लगेच. मलेगाव आणि
परिवार शेरे धाबालिकावर धावसंख्या 18. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. परिवार शेरे आणि त्यांच्या विरुद्ध मळेगाव. यानंतर होणारी लढत महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 18 धाबा धाबालिकावरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा टॉप एज, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा ओलांडेल. या शेवटच्या षटकामध्ये प्रदीपने चांगली सुरुवात केली आहे. 2 बॉलवर धावा बनवल्यात. आतापर्यंत 10 चौका. चला टॉस साठी मलेगाव. टॉस साठी चला शेरे. चला कॅप्टन थोडस फास्ट.
सोमनाथ खाडे सर यांना विनंती करतो या टॉस करण्यासाठी. बिरवाडीकरांनी प्रत्येकालाच मान सन्मान दिलेला. समालोचक सोमनाथ खाडे सर या स्पर्धेचे मुख्य समालोचक, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक चे मात्र करतोय. एका बाजूला संघ शेरे, दुसऱ्या बाजूला मळेगाव. टॉस जो मात्र आपण करणार आहोत. हेड असा कॉल आणि इथे काय आले ते पाहिजे आपल्याला. हेडच आलेला आहे. परिवार शेरे संघ टॉस जिंकलाय. समोर आता मळेगाव आहे. काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऑल द बेस्ट, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला मळेगाव संघ प्रथम बॅटिंग करायचे. किती धावा? नक्कीच 60+ जाण्याचा प्रयत्न करू. ओके, तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते. परी वॉरियर शेरे विन द टॉस अँड चूज द बोल्ड फर्स्ट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स, तिथे जॉईन होतील. पाठलाग करत असताना निश्चितच सुरुवातीच्या काही चेंडूंवरती कमांड राहिली गोलंदाज शैलेशची. त्यानंतर एक अप्रतिम लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय, स्टेट ड्राईव्ह, आणि 4 धावांच्या मदतीनं संघाचा श्री गणेश केलाय. धावफलकावरती बिनबाद 4. शुभम आणि नयन, शुभम आणि नयन ही जोडी यावेळेस पहा ऑप्टिकच्या बाहेर चेंडू होता, फॉलो करून मारलेला फटका, लॉफ्टेड फटका आहे. जबरदस्त ड्राईव्ह, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलं. अगदी ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू होता, त्याला हवेत खेळत असताना आलेला हा अजून एक चौकार. 8 धावा. दहा धावा बिनबाद. संधी निर्माण झाली होती, मात्र झेल ड्रॉप झालाय आणि त्यानंतर आपण पाहताय तर स्कोअर कार्ड वरती एकंदरीत 10 धावा. शुभम आणि नयन जोडी मैदानावरती. 34चं लक्ष ठेवलंय. षटक चांगलं राहिलं, संमिश्र होतं. चौकार सुद्धा आले होते, संधी सुद्धा निर्माण झाली होती. कॅच ड्रॉप, त्यानंतर 10 धावा. एक षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. बॉलर तयार होतोय. सुनील सपाट या अगोदरच्या मॅचचा हिरो. थोडासा रनवे मध्ये बदल करतायत, पुन्हा येत आहेत गोलंदाजीसाठी. राईट अमोर द विकेट. इथं पहा ऑफ साईडला शपल होऊन खेळलेला फटका, मिडल केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदण करत चौकारासाठी 4. चार धावा येत आहेत. स्कोर कार्डला जोडल्या जात आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती सुनील सपाटला आपण पाहताय. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट अर्जित केल्या होत्या एका षटकामध्ये, आणि पुन्हा एकदा संघासाठी एक उपयुक्त षटक इथून हाताळायचंय. मात्र पहिल्याच बॉलवरती ठोकलेला हा चौकार. बॅटिंग करत असताना बॅट्समन नयनच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा. स्कोर कार्ड वरती 14 धावा. एकंदरीत धावफलक आपण पाहताय. ओव्हर नंबर 2.
सुनीलचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा वेट अँड वॉच मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र हाताला चटका दिला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाठोपाठ आलेला हा दुसरा चौकार. सुनील सपाट उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, मात्र या मॅच मध्ये आपण पाहताय सलगचे 2 चौकार आलेत. नयनच्या बॅटमधून इथे पहा मिसटायमिंग स्ट्रोक, दैव बलवत्तर आणि दूरवरची मोठी चेस होती फिल्डरसाठी, प्रयत्न केले चेंडू पर्यंत पोहोचला सुद्धा, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू ड्रॉप झाला. आणि या अनुषंगाने आपण पाहताय तर पुन्हा 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोरबोर्ड वेगानं फ्लाय होतोय. एकंदरीत बिनबाद धावफलकावरती 20 धावा, 20 विदाउट लॉस, 34चं टार्गेट, 34 टू विन. आणि निश्चितच सुरुवात दमदार दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट विजयाकडे वाटचाल करत असताना तयारी करतायत. हा चेंडू चांगला टाकलाय, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गती, टप्पा खाला थोडासा आतमध्ये आलाय आणि उर्वरित काम विकेट किपरनं पूर्ण केलं, निर्धाव आलाय. चांगल्या पद्धतीने टाकलेला हा डॉट. अशा प्रकारचे चेंडू फेकावे लागतील. धावा धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर 20 झाल्यात. एकंदरीत अजूनही 14 धावांचं लक्ष्य पार करायचंय. इथूनही आपण पाहिलं तर कमबॅक होऊ शकतं. डॉट आलाय. हा चेंडू पाहताय, शॉर्ट थर्डमॅनला खेळतायत, फिल्डर आहे त्या ठिकाणी. दोघांमध्ये निर्णय चुकला होता आणि या दोन्ही गाड्या जवळजवळ एका ट्रॅकवरती आल्या होत्या आणि गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. घातपात अपघात, धावबाद. क्रिकेट प्रेमींसाठी अजून एक आनंदाची बातमी. आम्ही टेंबरेकर आयोजित स्वर्गीय प्रशांत भोईर स्मृती चषक 2025 टेंबरे, आम्ही टेंबरेकर स्पोर्ट्स टेंबरे आयोजित ही टुर्नामेंट तुम्ही एन्जॉय करू शकताय. येणाऱ्या डिसेंबर 17, 18, 19, 20, 21 या कालावधी दरम्यान ही मानाची अभिमानाची स्पर्धा पार पडतीये. सर्व क्रीडा रसिकांना आणि कर्णधारांना विनंती आहे, आपण जरूर या स्पर्धेचा सहभागी व्हा आणि आनंद लुटा. जाऊया मैदानावरती जिथं विकेट आली आहे. कहाणी में ट्विस्ट. धावा धावफलकावरती वेगानं बनतायत. एकंदरीत 20 धावा बनवायच्या आहेत. 34, अजूनही 14 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सुनीलचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय. फिल्डर मात्र बरोबर जागेवरती तैनात. थोडंसं फंबल, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं सुद्धा रनआउटची संधी निर्माण झाली आहे. धोक्याची घंटा वाजली आणि अजून एक विकेट अर्जित केली आहे. 1 मोर विकेट डाऊन. उद्या धावफलकावरती आहेत त्या एकंदरीत 21 अजूनही 13 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. आजचा दिवस या ठिकाणी डामडौलात पार पडतोय. निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आज सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातंय. इम्प्रेसिव्ह कामगिरी कळंबे टीम करतीये, तर दुसऱ्या बाजूनं आक्रमक भूमिकेमध्ये आपण हिंदुस्थान चेरपोली बी या संघाला सुद्धा पाहताय. पहिलाच बॉल, बॅटची एज, विकेटच्या मागे सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं केलंय. विकेट मिळतीये. अजून एक फलंदाज माघारी परतेल. वनवा लागलाय. विकेट डाऊन.
तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय. स्कोर कार्ड वरती 21 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. समीकरण पहा, 11 चेंडू आणि अजूनही 13 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. सामना अजूनही संपलेला नाही. निश्चितच बाळा गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू खेळाडू आहेत. भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव आणि हा अनुभव मैदानावरती दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट अर्जित केली आहे. मॅच ऑन. इथे सुद्धा सुंदर चेंडू, जागेवरनं खडेखडे खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हतं. निश्चितच चेंडू खाली राहतोय आणि सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. 12 चेंडू 13चं समीकरण होतं. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट येत आहेत. जरूर आपण पाहताय बॅटिंग करत असताना थोडेसे बॅकफुटला राहिले, मात्र ती भर इथं पार भरून काढतायत बाळा भेरे. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 डॉट. गोलंदाज गोलंदाजी करत असताना बाळा, स्ट्राईक वरती गणेश. इथं सुद्धा सुंदर टाकलाय, कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, लेग कटर होत असताना टप्पा खाला, थोडासा उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू येतोय, सलगचा 3रा डॉट. समीकरण तुम्ही पाहताय, 9 चेंडू 13ची गरज. 3 बाद 21 धावा धावफलकावरती. गणेश आणि साहिल ही जोडी मैदानात बॅटिंग करतायत. कळंबे आणि चेरपोली आजूबाजूच्या गावातील 2 मातब्बर टीमच्या दरम्यान चाललेली ही झुंज आपण पाहू शकता. इथे शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सुंदर फिल्डिंग, सिंगल कंप्लीट. दुसरा धाबेचा प्रयत्न करतायत. वेळीच आवरलं. निश्चितच स्वतःला सावरलं आणि एकच धाबेवरती संतुष्ट राहत आहेत. मॅच ऑन केलीये. झुंजार खेळाडू आहेत, भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि ही अनुभवाची शिदोरी मैदानात खोलली आहे बाळा भेरेनं. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत आपण पाहताय. 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट अर्जित केली आहे, फक्त 1 धाव खर्च केली आहे. 8 बॉल 12ची गरज होती. इथे पहा, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. दिशा भरकटलेत. व्हाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्सचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिला जातोय. धोक्याची घंटा. अतिरिक्त उसळीचा चुकीचा बाउन्सर जर अजून आला तर मात्र दंडित केलं जाऊ शकतं. राईट आर्म राऊंड द विकेट. साहिल खेळतोय स्ट्राईक वरती. इथं टाकलेला हा चेंडू आपण पाहताय. चेक करायचा आहे हाईट फॅक्टर. पहिला बाउन्सचा कॉल दिलेला आहे. इथं जर अतिरिक्त उंचीचा हा बाउन्सर असेल तर कदाचित निर्णय बदलू शकतो. तिसरे पंच आमचे हेमंत तावडे सर चेक करतायत. येस, नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल. आणि इथून मात्र गोलंदाजासाठी धोक्याची घंटा, फ्रीडचा इशारा. अगोदरच आपल्याकडे धावा कमी आहेत आणि अनुषंगाने आपण पाहाल तर हा नो बॉल थोडासा धोकादायक ठरू शकतो चेरपोली टीम साठी. 8 बॉल आणि 10ची गरज. बाळा टू साहिल असा सामना इथे पहा खाली ठेवलाय. जबरदस्त गोलंदाजी. 40 प्लसचा भरपूर अनुभव दोस्ती 11 संघासाठी खेळत असताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय दशरथ खुपसे सरांना. 40 प्लसचं क्रिकेट आज खेळतायत. भरपूर वर्ष क्रिकेटची मैदानं गाजवणारी ही सर्व मंडळी. इथे फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. झेलची सुवर्ण संधी. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. सोपं सूत्र असतं आणि निश्चितच या अनुषंगाने हा झेल फार महत्वाचा होता. संधी निर्माण केली होती, संधीचं सोनं करता आलं नाही. निश्चितच मित्रांनो, संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. वेळीच जर तुम्ही खाल्लं नाही तर मात्र विरघळून जाणार. इथे पहा संधी सुटलीये, संधी निर्माण झाली होती. झेल टिपला असता तर समीकरण पुन्हा पाहायला मिळालं असतं. 6 चेंडू 10 धावा. मात्र इथं 2 धावा मिळाल्या. 6 चेंडू 8चं समीकरण. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघासाठी. चला मित्रांनो, स्पीडअप करा. आपल्याला अजून भरपूर मोठं शेड्यूल कव्हर करायचं, याची काळजी घ्या. अजून इथून 3 सामने बाकी आहेत, याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल. 6 बॉल आणि 8 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. पुढच्या दोन्ही टीमनं तयार राहा. शेरे आणि मळेगाव दोन्ही संघ आपण तयार राहायचे. चला, 6 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष आहे. अजूनही सामना संपलेला नाही.
चांगल्या पद्धतीने संघर्ष पाहायला मिळतोय. बाळा भेरे आपला संपूर्ण अनुभव मैदानात दाखवत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि निश्चित आपल्या टीमला अजूनही मॅच मध्ये ऑन ठेवलंय. 6 बॉल आणि इथून 8 धावांची आवश्यकता आहे. एखाद दुसरा डॉट येत राहिला तर निश्चितच प्रेशर क्रिएट होईल. बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानावरती गणेश आणि साहिल या 2 फलंदाजांना इथून मात्र किल्ला लढवायचा आहे. चला स्पीडअप करा. पिव्वर रचनेमध्ये सातत्यानं बदल केले जात आहेत. निश्चित आपण पाहताय शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर तैनात केला जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीला अगदी खेटून फिल्डर तुम्ही पाहताय. मिड विकेट पॅक केलंय. ऑन साइडला पूर्ण फिल्डिंग टाईट. सीमारेषेवरती वाईड इज लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय. वाईड इज लॉंग ऑफ. पिव्वर रचना अगदी सज्ज केली आहे. मागच्या बाजूला तुम्ही पाहाल तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट वरती फिल्डर आहे. बॉलर तयार. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. दर्जेदार प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. या चौकारानं सामन्याची चौकार आला होता. त्यानंतर इथे संधी निर्माण झाली आहे. झेलची सुवर्ण संधी आणि हा झेल सुद्धा ड्रॉप. गेंदबाज करे तो क्या करे. कॅच छुटा. गेंदबाज का दिल टूटा. इथे सुद्धा पूर्ण करतायत धावा. भरपूर धावा धाव मैदानात करत असताना आणि हा सामना या ठिकाणी जिंकला आहे टीम कळंबेनं. 1 धाव गरजेची आहे. थांबा. 1 धाव गरजेची आहे. 4 धावले. 4 धावले. ओके. आणि हा सामना जिंकलाय तो कळंबे टीमनं. वेल प्लेट. चला परिवार शेरे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. उद्याच्या दिवसात तुम्ही दर्जेदार सामने अनुभवू शकाल. उद्याचा दिवस निश्चितच